नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर मुद्दा लोकसभेचा. दररोज काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपण या कार्यक्रमात भेटत असतो. आज सुद्धा असेच मुद्दे आहेत. खास करून मोदींचा बदललेला अंदाज आणि बदललेला प्रचाराचा अजेंडा आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य मुद्द्यावरती आहे. त्याचं कारण आतापर्यंत इंडिया आघाडी यावरती फोकस असणारी आणि भाजप आपल्या स्वतःच्या विकास कामांवरती आग्रही असणारी भाजप आणि नरेंद्र मोदी आता टीका करतायत काँग्रेसवर, राहुल गांधींवर. आलेले मुद्दे ते मुस्लिम, मंगळसूत्र, मनमोहन सिंग, मतं, मॅन्डेट या सगळ्यांवरती आलेला आहे. वारसा हक्कावरचे टॅक्स कसा लागेल तुमच्यावरती याची सुद्धा आता गोष्ट दाखवली जाते. आणि या सगळ्या मुद्द्यांचं नेमकं काय बदलतंय राजकारण सध्याच्या या घडीला, त्याबद्दलचा आढावा आपण घेणार आहोत. काँग्रेसचा इंडिया आघाडीचा डोळा देशवासियांच्या बचतीसह संपत्तीवर असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडच्या प्रचार सभेदरम्यान केलाय. काँग्रेस सत्तेत आली तर महिलांचं मंगळसूत्रही सुरक्षित राहणार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. या विधानाचे राजकारणात पडसाद उमटताना दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना साक्षर करण्याची गरज असल्याचं प्रत्युत्तर दिलं. तर प्रियंका गांधींनी आईच्या मंगळसूत्राचं देशासाठी बलिदान दिल्याची आठवण करून देत टीकेची झोड उठवली. बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। भाइयों बहनों, ये अर्बन नक्सल की सोच, मेरी माताओं बहनों, ये आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे, यहां तक जाएंगे, मैं कहने आया हूं। कैसी कैसी बहकी बहकी बातें। पिछले 2 दिनों में अब ये शुरू हुआ है कि कांग्रेस पार्टी चाहती है कि आपके मंगलसूत्र और आपका सोना आपसे छीन ले। 70 सालों से ये देश स्वतंत्र है। 55 सालों के लिए कांग्रेस की सरकार रही है। किसी ने आपसे सोना छीना, आपके मंगलसूत्र छीने? इंदिरा गांधी ने अपना सोना, जब जंग हुई थी, अपना सोना देश को दिया। मेरी मां का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है। मोदींच्या संपत्तीविषयीच्या विधानानंतर काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार सॅम पित्रोदांचं एक जुनं वक्तव्य चर्चेत आलंय. त्या वक्तव्याचा आधार घेत अमित शहांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमेरिकेत नागरिकांच्या मृत्यूनंतर 55% संपत्ती सरकारकडे जमा होते आणि या गोष्टीचा भारतातही विचार व्हावा असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं. मात्र नेमकी ती प्रतिक्रिया घेत आता भाजप असं सांगू पाहतंय की भारतात सुद्धा काँग्रेस अशाच प्रकारे तुमच्या वारशावर, तुम्हाला जो वारसा मिळतो त्या वारसाच्या संपत्तीवरती टॅक्स लावण्याचा प्रयत्न करू शकते. Tell you, in America, there is an inheritance tax. One has $100 million worth of wealth. And when he dies, he can only transfer probably 45% to his children. 55% is grabbed by government. Now, that's an interesting law. It says, you in your generation made wealth. You are leaving now. You must leave your wealth for public. Not all of it, half of it, which to me sounds fair. In India, you don't have that. If somebody is worth 10 billion and he dies, his children get 10 billion. Public get nothing. And law says, you get half of it, public gets half of it. So these are the kind of issues people will have to debate. When we talk about redistributing wealth, we are talking about new policies, new programs that are in the interest of the people and not in the interest of super rich only. देश की जनता को भी मैं अपील करना चाहता हूं, इनके महत्वपूर्ण नीति निर्धारण करने वाली लोगों की टीम के मुखिया सैम पित्रोदा के बयान को देश की जनता गंभीरता से ले। इनके मन में छुपी हुई मनसा क्या है, आज बाहर आ गया है। इसका कॉग्निजेंस, इसका संज्ञान देश की जनता ने लेना चाहिए। और कांग्रेस पार्टी अगर ये नहीं करना चाहती तो अपने मैनिफेस्टो से सर्वे की बात को विड्रॉ करना चाहिए। आणि याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. अजितजी, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे जे तुम्ही दावे करतायत, भाजप पक्ष दावे करतोय,
ते मुळामध्ये अशा कोणत्या डॉक्युमेंटमध्ये आहेत, म्हणजे किमान आम्हाला त्याच्या बातम्या तरी बनवता येतील की मुसलमानांना संपत्ती दिली जाईल, तुमच्या वर्षावर टॅक्स लावला जाईल, असं नेमकं कुठे समोर आलेलं आहे? प्रसन्नजी, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात. निवडणुकीच्या वेळेला विधानांचे अर्थ लावले जातात. हम्म, मग माझा आपल्या माध्यमातून विरोधकांना सवाल आहे, हम्म, ते म्हणतात संविधान बदलायचंय. असं कुठं डॉक्युमेंट आहे आणि असं कुठं आम्ही म्हटलंय की आम्ही संविधान बदलू? या देशामधल्या आदिवासींच्या हक्काच्या बाबतीत सर्वाधिक काम करणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. आम्ही राष्ट्रपती एक आपल्या जनजातीय समुदायामधल्या आहेत. आमच्या आदिवासी बांधवांना हे खोटं नाटं सांगतात की आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागेल किंवा एकूण देशात आरक्षणाला धक्का लावेल भारतीय जनता पार्टी. असं कुठं लिहिलंय जे विरोधक म्हणतात? हा सवाल आपल्या माध्यमातून मला त्यांना विचारायचा. हम्म. ठीक आहे, आपल्यासोबत नेमका तुमचा हाच प्रश्न विचारण्यासाठी आपल्यासोबत आहेत विश्वंभर चौधरी, सध्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीपैकी ते एक आहेत. विश्वंभरजी, त्यांचा दावा आहे जसं तुम्ही म्हणता की भाजपकडे घटना बदलण्यासाठीचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो मात्र कुठे लिहिलेला नाहीये. तसेच आम्ही सुद्धा टीका करतोय की काँग्रेस तुमची संपत्ती वाटून टाकणार आहे मुसलमानांना. लिहिलं बिलं काहीच नाहीये, पण आम्ही तुमच्यावर टीका करणार, त्यांचं असं म्हणणं आहे. कारण काँग्रेस सुद्धा तशीच टीका करते घटना बदलण्याच्या बाबतीत. काय म्हणाल? प्रश्नाला उत्तर प्रश्नाने ही अजितची स्टाईल खूप आवडली. ती भारतीय जनता पक्षात जाऊन विकसित झाली काय मला माहिती नाही, पण प्रश्नाचं शक्यतो उत्तर द्यायचं असतं. त्यांनी दुसरा प्रश्न केला, पण त्याही मी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून इथे नाही आणि स्टार प्रचारक पण नाही. पण मला उत्तर त्याचं असं द्यायचं आहे की जर वेळ असेल तर भारतीय राज्यघटनेतले जे प्रसन्न महत्वाचे शब्द आहेत, महत्वाचे 9 शब्द भारतीय राज्यघटनेचे: सार्वभौम, प्रजासत्ताक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य एक, आणि दुसरं स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता. मी इथे सांगू शकतो प्रत्येक शब्दासाठी माझ्याकडे असंख्य उदाहरण आहेत, पण मी अगदी प्रॉमिनंट उदाहरण घेऊन सांगणार की या प्रत्येक गोष्टीची मोदी शहांनी प्रायमरली केली. स्वातंत्र्य, तुम्ही म्हणताय अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कशा प्रकारे पत्रकारांचा गटचेपी झाली, कशा प्रकारे मालक बदलले गेले हे मी सांगायची गरज नाही. स्वातंत्र्य नागरिकांना आंदोलनाचं असतं. तिथं तुम्ही काय केलं त्या लडाखमध्ये ते सगळ्यांनी पाहिलं. तुम्ही काय ते शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणला, आता लडाखवाल्यांना चिनी म्हणताय, चिनी लोक चीनच्या हस्तक असं म्हणतात. तेव्हा स्वातंत्र्य धज्जे उडवले. समतेचं आता अजितनं माहिती की नाही मला माहिती नाही, लॅटरल एंट्री नावाचा अत्यंत गंभीर प्रकार सुरू केला केंद्र सरकारने. त्याच्यामध्ये IAS लोकांच्या डोक्याच्या वर RSS चे कार्यकर्ते बसवले जात आहेत, त्याला रिझर्वेशन नाही. ही घटना मोठी. घटनेप्रमाणे जी समता पाहिजे ती तुम्ही लॅटरल एंट्री घटनेत बसतं का? कोणत्या चौकटीत बसतं घटनेच्या? लॅटरल एंट्री हा समतेच्या विरोधातला. त्यानंतर न्याय जो आहे, काय स्त्रियांना न्याय दिला मणिपूरच्या, काय त्या कुस्तीगीर महिलांना न्याय दिला, कोणत्या न्यायाची आपण गोष्ट बोलतो? शेतकऱ्यांना आर्थिक न्याय अजितनं माहिती की मला माहिती नाही, पण गेल्या 2 महिन्यात प्रसन्न 457 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत. हा यांचा आर्थिक न्याय शेतकऱ्यांना. ठीक आहे, अजित चव्हाण सांगू शकतो. अजितनी मला असं वाटतं त्यांनी उत्तर द्यावं, त्यांना काय जे आपण विचारूया. अजित चव्हाण, डिबेट नाहीये ही, पण मी तरी सुद्धा एक प्रतिक्रियाला दुसरी प्रतिक्रिया मी घेईन. अजित चव्हाण, तुमच्यावरती येतोय मी, बोला. नाही, मला त्यांचं बोलणं ऐकू आलेलं नाही. आपलं मला स्पष्ट ऐकू येते. आपण मला प्रश्न विचारा. अजित चव्हाण ते सांगतायत की भाजपकडनं गेल्या काही काळामध्ये जे काम झालं त्याच्यामध्ये अगदी लडाख पासून तिकडे चीनच्या तथाकथित घुसखोरीपासून महाराष्ट्रामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मणिपूरच्या महिलांबद्दल झालेल्या घटना, या सगळ्यांची त्यांनी उजळणी केली आणि ते म्हणतात म्हणून भाजपवर टीका होते. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की देशामध्ये काँग्रेसचं राज्य असताना कोट्यवधी आमच्या हिंदूंना त्यांची जन्मभूमी काश्मीर सोडावं लागलं. अजित मी तुम्हाला एक फक्त सगळ्या दोघांना, ही डिबेट शो नाहीये, मला फक्त एका बातमीपुरता घ्यायचंय आणि बातमीचा बेसिक मुद्दा होता तो भाजपने आता काँग्रेसवरती म्हटलेले की इनहेरिटन्स टॅक्स काँग्रेस आणणार, काँग्रेस संपत्ती घेऊन मुसलमानांना वाटणार. माझा तुम्हाला प्रश्न आहे की नेमकं कुठे आलेलं आहे, जेणेकरून आपल्याला पण विचारता येईल काँग्रेसला. त्यामुळे कोणत्या अधिकृत डॉक्युमेंटमध्ये काँग्रेसने म्हटलंय हे? आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आल्या आल्या माझ्या एसटी बांधवांचं आरक्षण कमी करून ते मुस्लिमांच्या झोळीत टाकलं. ते काय आधारावरती काँग्रेसनं टाकलं? काँग्रेसचं एकच धोरण आहे, ज्यांची जास्त मतं त्यांचं जास्तीत जास्त लांगुल चालन करणे. आणि आता काँग्रेसचं एक लक्षात आलेलं आहे की जे टोकाचं ध्रुवीकरण झालेलं आहे आणि ते मतदारांना दिसलं की कोण इतकी वर्ष आपला फायदा घेत आहे. आता स्पष्टपणे मतदारांनी काँग्रेसला नाकारल्यामुळं राहिलेल्या वर्गाला पराकोटीचं लांगुल चालन करणं हे काँग्रेसच्या हाती. आणि दुर्दैव असं आहे की त्यापुढे काँग्रेस देशाचं हित सुद्धा पाहत नाहीये. आणि मला अतिशय वाईट या गोष्टीचं वाटतं की इतक्या खालच्या स्तराला जाऊन ज्या पद्धतीनं आता अगदी थेट
धर्माच्या आधारावरती काँग्रेसच्या नेत्यांची विधानं आपण काढून बघा. ते म्हणतायत की या देशाच्या साधन संपत्तीवरती तथाकथित एका धर्माचा हक्क आहे. अशी कशी वक्तव्य आपली? ठीक आहे, मला अजित कळलेलं. मी आता तुम्हाला दोनदा मी बोलू दिलं. एक शेवटची कमेंट मी फक्त विश्वंभर चौधरींकडनं घेईन, कारण आपल्याला पुढे बातम्यांवर जायचं, हा डिबेट शो नाहीये. विश्वंभरजी, मुसलमानांना एका धर्मविशेष समुदायाला तुम्ही संपत्तीचं वाटप करताय, त्यांचा पहिला अधिकार मानताय, असं भाजपचं म्हणणं आहे. ही न्यूज किती फेक आहे हे स्वतः मनमोहन सिंगांच्या कार्यालयाने पण उघड केलं. आणि अल्पसंख्याकांचे अधिकार, काही कॉन्स्टिट्युशनल राईट्स ते प्रोटेक्टेड आहेत. त्याच्याबाबत मोदी सरकार सुद्धा काही नाही करू शकलं. मुस्लिमांच्या काही काढल्या की यांनी सुविधा काढून घेतल्या का? तेव्हा हे आता जे चाललंय मला असं वाटतं टोटली फेक न्यूजवर, आतापर्यंत यांचे भक्त आणि सोकॉल्ड मंडळी फेक न्यूजवर चालवत होती. आता पंतप्रधानही फेक न्यूजचा आधार घ्यायला लागले. अमित शहा सुद्धा फेक न्यूजचा आधार घ्यायला लागले. जर समजा सॅम पित्रोदा तसं म्हणत असतील तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्यात पाहिजे होतं ना, तसं ते नाहीये. मला असं वाटतं की पायाखालची वाळू सरकलेली आहे. सगळीकडे दिसतोय आता काय होतंय ते पराभव. आणि म्हणून शेवटचा हा प्रयत्न आहे की धार्मिक ध्रुवीकरण करून पुन्हा हिंदू मुस्लिम करायचं आणि मतं मिळवायचं, एवढाच यात भाग दिसतो, बाकी काही दिसत. धन्यवाद अजित चव्हाणजी, धन्यवाद विश्वंभर चौधरी आपल्या दोघांच्या प्रतिक्रियांसाठी. दरम्यान इथे अमरावतीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोलताना भाजपवर टीका केली. इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात आलं तर शेतकऱ्यांसाठी विशेष आयोग नेमण्यात येईल. तो आयोग अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करेल. त्या आधारावर वारंवार शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं त्यांनी म्हटलं. नरेंद्र मोदी जी ने 10 साल में आपका कर्जा माफ नहीं किया. हम आते ही किसानों का कर्जा माफ करेंगे. अभी भैया मूड नहीं बना, ताली मत बजाओ. मैंने बात खत्म नहीं की. क्रांतिकारी बात अब बोल रहा हूं. वो तो नॉर्मल बात थी कर्जा माफ वाली. क्रांतिकारी बात सुनो. हम एक किसानों का आयोग बनाने जा रहे हैं और ये आयोग जब भी हिंदुस्तान के किसानों को कर्जा माफी की जरूरत होगी, ये आयोग सरकार को रिकमेंडेशन देगा और किसानों का कर्जा एक बार नहीं अनेक बार होगा. काँग्रेसने एक अतिशय मोठी घोषणा केलेली आहे. भारतातल्या कृषी क्षेत्रासाठीची अतिशय वेगळी ही घोषणा म्हणावी लागेल. गणेश हाके भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. गणेश हाकेजी, जसा नरेंद्र मोदींचा मास्टर स्ट्रोक असतो, अनेक त्यांच्या घोषणा असतील त्या करत आलेल्या आहेत. वारंवार कर्जमाफी देण्याचाही विचार करेल हा कृषी आयोग, हा शेतकरी आयोग, असं राहुल गांधी म्हणतायत. आणि आल्या आल्या सुद्धा एक पहिल्यांदा कर्जमाफी देऊ असं ते म्हणतायत. काय उत्तर असेल भाजपचं या काँग्रेसच्या घोषणेसाठी? प्रसन्ना, काँग्रेसच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खरं म्हणजे अत्यंत या देशाला लाजिरवाणी अशी गोष्ट शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या काळात घडलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आत्महत्या सुरू झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीची उपाययोजना काँग्रेसच्या काळात काँग्रेसने केलेली नव्हती. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली काँग्रेसने. त्यांनी त्या आयोगाचा अहवाल दिला सरकारकडे, पण तो अहवाल त्यांनी बासनात गुंडाळून ठेवला. त्या अहवालाची अंमलबजावणी 2014च्या नंतर आमचं माननीय नरेंद्र मोदी यांचं सरकार या देशात आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा सुरू केलं. शेतकऱ्यांच्या गप्पा काँग्रेसने पुष्कळ मांडल्या. अत्यंत एक भावनिक अशा पद्धतीचं म्हणजे या शेतकऱ्यांना हाकेजी, मी तुम्हाला माफ करा, मी तुम्हाला इंटरप्ट करतोय, पण मला प्रामुख्याने तुमची कमेंट हवी आहे की काँग्रेसने जाहीर केलेली अतिशय मोठी घोषणा, आल्या आल्या कर्जमाफी आणि वारंवार कर्जमाफी गरजेनुसार आम्ही करू, याबद्दल काय धोरण असेल आपलं? आपल्याकडे पण अशी योजना बघायला मिळेल का? नाही, ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र सरकारनं ऑलरेडी कर्जमाफीची घोषणा भारतीय जनता पार्टीनेच केलेली आहे. केंद्र सरकारनं अत्यंत मोठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, की जी शेतकऱ्यांना डायरेक्ट थेट अशा पद्धतीच्या लाभाची योजना दर वर्षाला 6,000 रुपये आज शेतकऱ्यांच्या म्हणजे खात्यामध्ये पडतात. अशा पद्धतीची योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी या सरकारने केलेली आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी या सरकारनं अशा पद्धतीचे आश्वासन, कारण त्यांना माहित आहे, राहुल गांधींना माहित आहे की काहीही केलं तरी
या देशामध्ये काँग्रेसचं सरकार येऊ शकत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीच्या सर्वांनी अशा हाकेजी तुम्ही घोषणा आमच्यासोबत राहाच कारण आणखी एक बातमी तुम्ही एक टीका केली ते लक्षात आले की काँग्रेस हे करू शकणार नाही कारण ते सत्तेत येणार नाही. दरम्यान नांदेडमधील मवियाचे उमेदवार वसंत चव्हाणांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावला. शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि शेतकरी म्हणतात की जसं शिवसेनेच्या सातबाऱ्यावरचं नाव बदललं तसं आम्हा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कुणाकडे दाद मागणार. महाराष्ट्राचा सातबारा हा कुणाच्या बापाच्या मालकीचा नाही, तो शेतकऱ्यांचा आहे. या शब्दात त्यांनी महायुतीवर टीका केली. पुन्हा एकदा जाऊयात हाकेंकडे. हाकेजी, उद्धव ठाकरेंनी टीका केलेली. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने टीका केली, खरं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार या देशामध्ये जेव्हा आलं होतं तेव्हा त्यांनी जी कर्जमाफी होती आणि प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना म्हणजे कर्ज माफ करू, कर्जमाफीची संबंध महाराष्ट्रातल्या सरकारना शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि जी प्रोत्साहनपर जी 50,000 रुपयाची योजना होती ती देऊ असं यांनी म्हटलं होतं. पण 33 महिने यांचं सरकार होतं. त्याच काळामध्ये एक छदाम सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला नाही. तेव्हा ह्या खोट्या पद्धतीच्या आणि अत्यंत नक्राश्रू ढाळण्याचा हा प्रकार आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये. बरं, मी राजू वाघमारेंकडे जातो. आता राजू वाघमारे जे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते आहेत. राजू वाघमारेजी, उद्धव ठाकरे म्हणतायत की जसा माझ्या शिवसेनेचा सातबारा बदलला, शेतकरी असं उद्धव ठाकरेंना म्हणतात की तुमच्या शिवसेनेचा सातबारा बदलला तसं आमच्याही जमिनीवरच्या आमच्या सातबाऱ्याची वर्षी सुद्धा नावं बाजूला करतील, अशी टीका शेतकरी या शासनावर करतात. तुमचं काय म्हणणं आहे? काय साहेब, उद्धव ठाकरे साहेबांना दिवसा स्वप्न पडायला लागलेली आहेत. कारण उद्धव ठाकरे साहेबांची मनस्थिती काही ठीक राहिलेली नाही. याच उद्धव साहेब ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू अशा प्रकारच्या त्या कोऱ्या झाल्या का? तर झालेल्या नाही. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी शेतकऱ्यांबद्दलची ती यशस्वी झालेली नाही. आम्ही आता जनतेचे जे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब 1,000 कोटी रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. आज स्वतः ठीक आहे. मला वाघमारेजी तुमच्या प्रतिक्रियेचं सार लक्षात आलेलं आहे. तुमचा आवाज कट होतोय त्यामुळे मी फार आपल्याकडे येऊ शकत नाही. तुर्तास धन्यवाद तुमचे सुद्धा आणि हाकेजी तुमचे सुद्धा आपल्या प्रतिक्रियांसाठी. दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या लाटेची चर्चा वारंवार समोर येते. नवनीत राणांनी नरेंद्र मोदींची लाट असल्याच्या फुग्यात राहू नका या शब्दात कार्यकर्त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली होती. त्यानंतर त्या विधानावरून सारवासारव सुद्धा त्यांची करण्याची त्यांच्यावर वेळ आली. देशातच नव्हे तर महाराष्ट्रातही मोदी सरकारच्या विरोधात लाट असल्याचं आता शिरूरचे मवियाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणतात. दुसरीकडे पुढारीच्या ओपन फोरममध्ये महाराष्ट्रात मोदी विरोधी लाट असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं. सध्या मोदी लाट नाही आणि लोकांच्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जाते. नवनीत राणांनी असं एक विधान केलंच होतं, मात्र त्यांनी सारवासारव केली. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते यांनी सुद्धा अशाचं विधान केलं. आणि अशी लाट नसल्यामुळेच मोदींना आता भाजपला धार्मिक किंवा भावनिक विषय घ्यावे लागत आहेत अशी टीका सुद्धा काँग्रेसकडून करण्यात येते. मोदी लाटेच्या फुग्यात न राहण्याचं नवनीत राणांनी आवाहन केलं होतं. त्यानंतर पुढारीच्या ओपन फोरम या कार्यक्रमात विशेष मुलाखत देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मोदी विरोधी लाट आहे. मोदी लाट नाही, मोदी विरोधी लाट आहे. पहिल्या टप्प्यातील कमी मतदानानंतर आता भाजपही ऍक्शन मोडवर आलेला आहे. काँग्रेसवरती आता जोरदार टीकेचे प्रहार भाजपनं सुरू केलेले आहेत, मोदींनी सुरू केलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांनी हे विधान केलं. मध्ये फक्त 5च विदर्भातले मतदारसंघ होते. त्यात नागपूर होतं, आदिवासी भागातले चंद्रपूर आणि गडचिरोली होते, गोंदिया भंडारा होता. पण राज्यातली परिस्थितीचे आम्हाला अंदाज येत होते की
अनपेक्षित निकाल लागेल, तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगलं होईल. काही निवडणूक उमेदवार निवडीमध्ये किंवा प्रचार यंत्रणा राबवण्यामध्ये काही कमी जास्त जरी झालं असलं तर एक असा अंदाज येतोय की एक सुप्त लाट आहे. आणि लोकांनी जरी उमेदवारांच्या चुका झाल्या, पक्ष संघटनेच्या चुका झाल्या, कुठं ते कमी पडले तरी लोक आता त्याच्याकरता थांबणार नाही. मला कोणी बोलवायला आलं आहे का, मला काय सांगायला कोण आलं आहे का, तर लोकांनी या निवडणुकीत काय करायचं ते ठरवलेलं आहे. जसं 1977 साली इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये एक लाट तयार झाली की इंदिरा गांधी आता काही लोकशाही ठेवणार नाहीत, आणीबाणीची परिस्थिती काही संपणार नाही, आणि लोकशाही वाचवण्याकरता लोकांनी मतदान केलं. कोणी चेहरा नव्हता इंदिराजींच्या विरोधामध्ये. तशा प्रकारची परिस्थिती आज मला दिसते. ऋतुराज चव्हाण म्हणालेले 1977 साली आणीबाणीच्या नंतर जशी परिस्थिती होती तशीच आता परिस्थिती आहे आणि लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे, हातात घेतलेली आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे काय करायचं. ऋतुराज चव्हाणांचा रोख नरेंद्र मोदी आणि भाजपकडे होता. बारामती लोकसभेतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचे पुत्र आणि मागील लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा देण्यात आली आणि त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार उपरोधिकपणे म्हणतात की हा पार्थचा अपमान आहे, त्यांना केंद्रीय सुरक्षा द्यायला हवी होती. तर पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवार म्हणतात की Z+ सुरक्षा द्यायला हवी. सुप्रिया सुळे यांनी तर बोलणंच टाळलंय, तर उद्धव ठाकरेंनी सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं म्हटलं. पार्थ पवार हे सध्या कोणत्याही महत्त्वाच्या अशा पदावर नसताना थेट Y+ दर्जाची सुरक्षा देणं, यावरून ही टीका विरोधी पक्ष करतायत. मला कळलं रॉकेट लॉन्चर, रणगाडे वगैरे वगैरे काय काय देतात त्यांना, आणि हेच झालेले त्यांचे सगळे जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेले गद्दार लोक आहेत, अगदी साधे म्हणजे कोणाचं मी कामामुळे त्यांना मी कोणाला कमी लेखत नाही, पण अगदी घरामध्ये काम करणारे सुद्धा Z+, Y+, Z हे काही दिले आणि बाकी सुरक्षा, सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे. महिला सुरक्षित नाहीयेत. अगदी सलमान खानच्या घरासमोर सुद्धा गोळीबार होतोय. त्यांचाच एक आमदार गणपत गायकवाड, त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय. तर सुरक्षा वाऱ्यावर पडलेली आहे, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे आणि यांच्यासोबतचे गद्दार आहेत त्यांना मात्र ते कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत. आता त्या सुरक्षेचा खर्च कोण करतंय हा एक प्रश्न आहे. नाही, त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची सुरक्षा देण्याची आवश्यकता होती. त्याला खूप थ्रेट आहेत आणि तो फार मोठा म्हणजे या देशातील सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती कोण असेल तर तो पार्थ पवार आहे. अजिबात बिलकुल म्हणजे त्याला तो देशामध्ये कुठेही गेला की लाखोची भीड त्याच्या भोवताली येते. अशा नेत्याला Y+ देणं त्याचा अपमान आहे. त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची सुरक्षा कवच द्यायला पाहिजे होता. एवढा मोठा महान व्यक्ती आहे तो. त्याला म्हणजे असं म्हणेल की एकदम निष्कलंक, निष्पृह, कुठलाही शौक पाणी कसाही नसलेला असा हा तरुण आहे. त्या तरुणाच्याकडे देश आशेनं बघताय, देश नाही जग बघताय की हा पार्थ पवार उद्या जगाचा नेता होईल, तर त्याची सुरक्षा करणं. विरोधकांनी टोमणे मारत टीका केलेली आहे. प्रदीप देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. प्रदीप देशमुखजी, कसं पाहता आपण या टीकेकडे? युवा नेते आहेत, महाराष्ट्रातल्या विविध भागातून, कानाकोपऱ्यातून कायम कार्यकर्त्यांची त्यांना मागणी असते. निवडणुकीचा काळ आहे, रात्री अपरात्री कुठेही फिरायला लागतं, वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जायला लागतं आणि एखाद्या नेत्याला सुरक्षा दिली यातून एवढा मोठा भाऊ करायची काय गरज आहे मला कळत नाही. कारण शेवटी सार्वजनिक लाईफमध्ये जी लोक असतात त्यांना किती प्रॉब्लेम्स असतात, किती थ्रेट्स असतात, किती प्रकारे अडचणी असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. प्रदीप देशमुखजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. प्रदीप देशमुख यांचं म्हणणं आहे की रात्री अपरात्री अनेक ठिकाणी जावं लागतं, मुलाखती द्याव्या लागतात किंवा कार्यक्रमांना सुद्धा जावं लागतं, सभा घ्याव्या लागतात आणि त्यासाठी अशा प्रकारच्या सुरक्षेची आवश्यकता आहे. यासोबतच या मुद्दा लोकसभेचा कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. मात्र बातम्यांचा ओघ असा सुरू राहील. पाहत रहा पुढारी न्यूज.